हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मग आज ना तुमच्याशी मी छान अशी मी रेसिपी शेअर करणार आहे. तर त्याआधी बघा इथे खूप छान असा पाऊस पडतोय. तर इथे एवढा छान पाऊस येतोय तर म्हटलं आता चला छान असं काहीतरी रेसिपी बनवूया. आणि पावसाळ्यात सर्वात जास्त अशी प्रसिद्ध असलेली मी सोलापूरची पावसासारखी टम्म फुगणारी मिरची भजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला या भजींना खूप मस्त होतात. तर मी आता वेळ न घालवताना मी आता मिरची भजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे मी हिरा बेसन घेतलेला आहे. तर आता छान येते बघा मी छान मळ्यातल्या ताज्या ताज्या कवळ्या अशा मी कमी तिखटाच्या मिरच्याही घेतलेल्या आहेत. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता चवीपुरतं मीठ घेतलं आणि पाव चमचा मी हातावरती ओवा क्रश करून घेतलेला आहे. तर आता ओव्याचं फ्लेवर खूप छान या मिरची भजीमध्ये उतरतं. तर याच्यामध्ये मी हळद टाकलेले नाही आणि जिरंही टाकलेले नाही आहे. फक्त मीठ आणि चवीपुरतं मीठ आणि ओवा टाकलेला आहे. तर तो आता छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करायचं आणि यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. जास्तीचं पाणी ॲड करायचं नाही, कारण आपल्याला हे मिश्रण थोडंसं दाटसर ठेवायचं आहे. आपण जर सैलसर हे मिश्रण ठेवलं आपले भजे वातट आणि भजेला आकारही छान येत नाही. म्हणून मी इथे मिरची भाजी बनवताना नेहमी थोडंसं दाटसरच मी याचं मिश्रण बनवते भजे बनवण्यासाठी. तर इथे छान छान अशा हिरव्यागार आम्ही मिरची आणलेल्या आहेत, तेही कवळ्या कवळ्या. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान इथे मी मिश्रण तयार केलेलं आहे. आणि आणखीन थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी ॲड करून मी ते पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि तिथे बघा मी तेलही ॲड केलेलं आहे. तर आता तेल छान असं गरम होऊ द्यायचं. छान असं गरम जर तेल झालं आपली मिरची भजी सोडायची, म्हणजे जेणेकरून मिरची भजी खूप छान होतात. तुम्ही याच्यापेक्षा कमी तिखटाच्या किंवा जास्त तुम्हाला तिखट आवडत असेल तरीही तिखट तुम्ही मिरची घेऊ शकता. तर इथे मी पाव चमचा सोडा घेतलेला आहे आणि सोडा टाकून परत ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर 5 मिनटं मी हे मिश्रण छान असं फेटून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण तुम्ही पाहू शकताय चमच्यामध्ये घेतले की नाही हे पीठ सुटतं. चमच्यातून असं छान असं सुटलं म्हणजे छान फेटून घेतलं आपली मिरची भजी छान होतात. आणि इथे बघा छोट्या छोट्या अशा मी कमी तिखटाच्या मिरची घेतलेल्या आहेत. तर मिरची पिठामध्ये छान अशी घोळवायची आणि तेलामध्ये सोडायची. तेल मस्त गरम झालं तेलामध्ये सोडूया. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता तेल आपल्याला छान असं गरम झालेलं आहे. आणि या भजीला थोडंसं पीठ थोडं जास्त लागतं. आणि ही मी सोलापूरची स्टाईल आज मिरची भजी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर याला छान अशी कोटिंग आणि स्पॉन्जी भजी तुम्ही म्हणू शकता. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता छान आणि टमाटम फुगलेली आहे आपली मिरची भजी. तर पिठामध्ये छान ती मिरची कालून घ्यायची आणि मीडियम गॅसवरती तळायचे, म्हणजे जेणेकरून आपली छान आणि खरपूस अशी आपण तळून घेऊया. पण जास्त असं आपण तांबूस रंगाचे मिरची भजे बनवायचे नाही. मी याच्यामध्ये अजिबात हळद वगैरे टाकली नाही, कारण हळद टाकल्यावरती आपले भजे लाल होतात. म्हणून नेहमी मिरची भजी बनवताना हळदीचा वापर करायचा नाही. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान या मिरची भजीला कोटिंग आलेलं आहे आणि रंग तर खूप छान आला आहे. आणि भजी तेल पूर्ण आपण हे नितळून घ्यायचं आहे. इथे बघा मी झारीमध्ये भजेला पूर्णपणे तेल नितळून घेतलं आणि याच पद्धतीने मी सर्व मिरची भजी बनवून घेते. आणि ही भजी खूप छान आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही मिरची भजी. तर लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतील. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल तर पावसासारखी टम्म ही फुगलेली आहे आपल्या मिरच्या भज्या. या भजीला खूप छान असा रंग येतो आणि मस्तही होतात बरं का. तर या भजीला कोटिंग छान येतं, तर भजीला स्पॉन्जी भजी म्हणतो. तर अशा टमटमीत फुगलेली मिरची भजी असते ही आणि अतिशय छान लागते आणि चवीला तरी अप्रतिम. आणि पावसाच्या सीझनमध्ये तर नक्कीच बनवून बघितलीच पाहिजे. तर ही मी इथे सोलापूरची भजी बनवलेली आहे. आणि सोलापूरची मिरची भजी थोडी वेगळीच असते बरं का. आणि तेही बघा मी आज सोलापूरच्या स्टाईलनी मिरची भजी बनवलेली आहे. तर तुम्ही पाहताच क्षणी आता हे भजे खावंसं वाटायला लागलेलं आहे. तेवढ्याच छान आणि ह्या पावसासारख्या टम्म फुगलेल्या आहेत.
आपण हे भजे ना फक्त असंही खाऊ शकतो. तुम्हाला जर हे सॉसबरोबर खायचं असेलही खाऊ शकता. तर पावसाच्या बाहेर सरी आणि पाऊस येतोय म्हटलं म्हणून मी इथे ना गरमागरम मिरची भजी बनवायला घेतलेलं आहे. तर मिरची भजी आणि यापेक्षा ना छान असं कॉम्बिनेशन दुसरं काय असतं. तर आज ना मी घरच्या घरी छान अशी ना कुरकुरीत, चविष्ट आणि झटपट तयार होणारं ना स्वादिष्ट आणि टेस्टी अशी ना मी स्पॉन्जी मिरची भजी बनवलेली आहे. आणि कुटुंबासोबत ना गरमागरम भजी आणि चहाचा आनंद काही वेगळाच असतो बरं का. तर इथे बघा सर्वच इथे माझे भजे बनवून तयार झालेले आहेत. तर मी नंतर ना छान आता मिरच्याही तळून घेते. म्हणजे आता मिरची भजी बनवले म्हटल्यानंतर आपल्याला भजे खाताना तोंडी लावण्यासाठी आपल्याला मिरच्या तर लागणारच. तर त्यासाठी इथे बघा मी मिरच्याही छान तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत. तर ना पावसात खायला ना खूप छान लागतं बरं का आणि मजाही वाटते मिरची भजी खायला. आणि आल्याचा वापरलेला चहा आणि अशी टम्म फुगलेली मिरची भजी आहा! खूप छान. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता एक मी भजी तुम्हाला दाखवते. तर किती छान असे ना टम्म फुगलेले आहे आणि जाळीदार असे आपले भजे बनलेले आहेत. तर मी सोबत ना कांदा पण ना कट करून घेतलेला आहे. तर मस्त असं ना पातळ कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत. तर आता चला मस्त आम्ही आता सर्वजण बसून गरमा आणि कुटुंबासोबत ना गरमागरम भजी, एक प्लेट मिरची भजी आणि चहाचा आनंद काही वेगळाच असतो बरं का. तर आता आम्ही सर्वजण मिळून आता भजे खाऊन घेतो आणि नंतर मी चहा बनवते. तर तुम्हाला आजचा माझा ना सोलापूरची पावसासारखी टम्म फुगणारी मिरची भजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.